नमस्कार मित्रांनो, गुड मॉर्निंग. टाईम होतोय 8:05. CNG झाला आहे भरून आणि लॉग इन आहे ओलामध्ये. तर बघू आता उबरमध्ये लॉग इन आहे. तर उबरमध्ये कशा प्रकारचे काय ट्रिप्स लागत आहेत जरा बघू. सर्च तर कमीच आहे आज, म्हणजे माझ्या एरियामध्ये एखादी भेटली व्यवस्थित ट्रिप तर घेऊन कल्टी मारू, नाहीतर मला मग थोडीशी जागा चेंज करावी लागणार, कारण मी थोडा लेट आहे. दिवसाची पहिली ट्रिप लागली आहे 8:26 आणि बिल्डिंग नंबर 1 मध्ये जायचं आहे. ती आहे सोसायटी. सो लेट्स गो. लोकेशन आहे वाशी. 16 किलोमीटरचे 400 रुपये दाखवतोय. तर आता बघू. ट्रिपचा फ्लो तर खूप जास्त कमीच आहे तसं बघायला गेलं तर, कारण काय लागतच नाही आहे. आता जे भेटेल ना ते मारायचं, असा मी माझा माइंडसेट बनवला आहे. भावना ट्रिप झाली कंप्लीट. कुठले लागते? फोर्ट. काहीच अर्थ नाही फोर्टला जाऊन, तिथून काय भेटणार नाही. 17 किलोमीटरची अंधेरीला जाऊ शकतो. 17 किलोमीटरचे 409 रुपये दिले. ते फोर्ट आणि लोअर परेल या साईडला नाही जायचं आपल्याला. अरे चला, भेटली, जाऊ शकतो आपण अंधेरीला. फोर्ट आणि लोअर परेलला नाही जाणार बाबा, जे पण काय होऊ दे. भावानो, शेवटची ट्रिप झाली कंप्लीट आणि 27 किलोमीटरचे आपल्याला 503 रुपये दिले. आणि याच प्रकारे आपला उबरचा पास आहे तो एक्सपायर झालेला आहे. तर लॉग इन होऊया इथून. ॲक्सेप्टन्स रेट 14. ठीक आहे, बघू आता कशा प्रकारचे काय ट्रिप्स लागतात. इथे पाठीमागच्या साईडला यार RTO वाले का धरतात की समजत नाही मला. तिकडे आहेत ना RTO वाले धरतात. जाऊ दे, आपण सरळ जाऊन राईट मारायचं. 11:50 झालेत आणि व्यवस्थित काही ट्रिप भेटत नाहीत आपल्याला. सर्च तर आहे परंतु इथे काय दाखवत नाही. इथे बिझी लिहून यायला पाहिजे, इथे काही लिहून येत नाही आहे. मी अंधेरीमध्ये जवळपास बऱ्यापैकी टाईममध्ये होतो. आता मला आठवत नाही मी किती टाईम होतो, 1 तास तरी झाला असणार माझ्यामध्ये. आणि मी जेव्हा जुहू साईडला, म्हणजे इथं आता हे बघा दिसते ते बोट्स, विलेपार्ले वेस्ट, जुहू, अंधेरी ईस्टमध्येच आहे मी. आणि जेव्हा मी लोकेशन चेंज केली तेव्हा जाऊन मला आता नेरूळची ट्रिप भेटली आहे. आता फेअर ठीकठाकच आहे तसं बघायला गेलं तर, म्हणजे 15-16 रुपये पर किलोमीटरच्या हिसाबाप्रमाणे असू शकतो. 27 किलोमीटरचे काहीतरी आहे समथिंग, काहीतरी दिले 400च्या आसपास. तर हेच आहे की आहे ना, ट्रिप लागत नाहीत ना तर मी पटापट जागा चेंज करतो. अंधेरी पण एवढा बुलबुलही आहे ना की आता थोडे रस्ते मला माहिती पडलेत कुठून कसे काय येते. पण मी बऱ्याच वेळा चुकतो. अरे लेफ्ट साईड वाली पब्लिक, कोणतरी हरामखोर फुटे थांबलाय. लेफ्ट साईड ओपन आहे तरी पण गाड्या काय हालत नाहीयेत. लेफ्ट साईड ओपन आहे. याला मी खुश झालो होतो की नेरूळची ट्रिप आहे, बट हॉस्पिटलची ट्रिप आहे यार. काय माहिती काय होणार आहे. टाइम होतोय 12:50. गाडी 92 किलोमीटर चालली आहे आणि मी घरी आलोय जेवण करण्यासाठी. आपला आतापर्यंतचा बिझनेस आहे तो झाला आहे 1344. आणि नवी मुंबईमध्ये आता कोणत्याही प्रकारचं काय सर्च वगैरे नाही आहे. पनवेलमध्ये आहे, हा तळोजा एरिया आहे, हा खारघर आहे. ठीक आहे, जेवण वगैरे आहे ना, बघू कसा बिझनेस होतोय काय आहे. मला फटाफट जेवायचं आणि रिटर्न लवकर यायचं आहे. मित्रांनो, वेळ होते 3:15 आणि आता मी CNG भरून घेतोय.
एक डोंबिवलीची ट्रिप लागत होती 17 किलोमीटरची, 300 रुपये देत होता, पण मी गेलो नाही तिथे की मध्येच कुठला असा ऑड एरिया असेल. एक तर कल्याण, डोंबिवली, भिवंडी, उल्हासनगर या साईडला मी जात पण नाही. तर विचार केला की चला यार CNG भरून टाकू, मग टेन्शन नाही राहणार पुढे. आणि एकदा का CNG भेटला ना तर मग मी बोरिवलीपासून ते दादर आणि ठाण्यापासून ते नवी मुंबई जायला मोकळा. अजूनही जाऊ शकतो गाडीमध्ये, तेवढा ॲव्हरेज आहे. अप्रॉक्सिमेटली अजून ती 70-80 किलोमीटर चालू शकते. पण हाय टाईम भेटल्या टाईम काय माहिती, जाता जाता एखादी ट्रिप पण लागेल, काही सांगता येत नाही. जितकं जास्त रनिंगमध्ये ट्रिप वाजतात ना तितकंच कमी स्टँडिंगला ट्रिप लागतात. CNG भरून झालं आणि लगेच पनवेल फॉरेस्ट कॉलनी अशी आपल्याला ट्रिप भेटली आहे. याच्या आधी अंधेरीची ट्रिप भेटली होती मला, 37 किलोमीटरचे 700 रुपये दाखवत होतं आणि पिकअप होता 3.5 किलोमीटर. घेऊ नको घेऊ याच्या विचारामध्ये ती ट्रिप तोपर्यंत निघून गेली. जाऊ दे, तळोजामधून पिकअप होता तो. ठीक होता, ती पण ट्रिप ठीकच आहेत. ही पण जी ट्रिप आहे ही छोटीशी ट्रिप आहे, 15-20 मिनिटांमध्ये कंप्लीट होईल. 200 रुपये डायरेक्ट खिशात. मी आता आहे ओरियन मॉलच्या बॅक साईडला. हे आमचे जुने दिवस, झोमॅटो, स्विगी, आम्ही सगळे इथेच थांबायचो. मामा काका लोक, ते आता जुने दिवस आता आठवतात मला. मित्रांनो आता आपण आहे पाठीमागं मॉल आहे, पुढे बस स्टँड आहे आणि ह्याच्याच बस स्टँडच्या पुढे लेफ्ट मारलं तर पनवेल रेल्वे स्टेशन पण आहे. तर स्टेशनवरून आपल्याला ट्रिप भेटू शकतात. तर मी तर थांबतो गाडी बंद करून, वाट बघूया चांगली ट्रिपची. मागाशी इथे ना या एरियामध्ये सर्च चालू होता, पण आता काय सर्च वगैरे सगळं गायब झालेलं आहे. उरण कॉलेज, बाबा उरणला कोण जाईल. मी जागा चेंज केली मित्रांनो. आता मी आहे आपलं पनवेल रेल्वे स्टेशन वेस्टमध्ये. इथे बऱ्याच गाड्या आता लागलेल्या आहेत पार्किंगमध्ये, तर मी पण त्याच्यामध्ये जाऊन ॲड होतो. मला असं वाटलं की लागतील ट्रिप, पण काय लागली नाही ट्रिप. इर्टिगा, वॅगनार, सिडॅन, बऱ्याच गाड्या इथं लागलेल्या आहेत. आता जस्ट एक ही वाली ट्रिप लागली होती, वसई विरारवाली. स्क्रीनशॉट काढला मी पटकन. 1113/73. 15 रुपये पर किलोमीटरचा रेट. 3 तास लागले असते पोचायला. नवघर मणिकपूर. किती स्क्रीनशॉट काढून ठेवलेत बघा मी गॅलरीमध्ये ट्रिपचे. ही पण एक कुठेतरी इंटरसिटी लागली होती 1-2 दिवसाआधी, पण मी नव्हती घेतली. परत वसई विरारची ट्रिप. वेळ होतोय 5:20 आणि आज मी टार्गेट न कम्प्लीट करता डायरेक्ट घरी आलो. पनवेलवरून आपल्याला बऱ्याच ट्रिप लागत होत्या. वसई विरारच्या 2दा लागल्या, त्यानंतर डोंबिवली, कल्याण अशाच ट्रिप लागत होत्या, पण मुंबईच्या प्रॉपर ट्रिप लागतच नव्हत्या. त्यानंतर आता जर मी ते लॉग इन केलं ना तर आता ट्रिप लागतील, पण आता पूर्णपणे आपल्याला ट्रॅफिक भेटणार. इथून जरी मुंबईच्या ट्रिप जरी भेटल्या ना तरी 1.5 तास, 2 तास, 2.5 तास एवढा टाईम लागेल आणि मग तिकडून येताना पण वेळ होणार. मला कुठे ना कुठे असं क्लिक झालं की आता वर्थ इट नाही आहे, डे एंडच करूया. भलेही धंदा काय बोलणार, सिडन गाडी घेऊन जा असं धंदा केला तर भाई लवकरच रस्त्यावरती कटोरा घेऊन बसायची येईल, पाळी येईल. पण ठीक आहे, एखादा दिवस असा येतो. गाडी टोटल चालली आहे आज 106 किलोमीटर आणि किती तास काम केला दाखवतोय, 6 तास काम केलं असं म्हणजे दाखवतोय. तर आपण कॅल्क्युलेट कसं करायचा.
1550 मायनस 212 मायनस 500 838. हे कसं झालं माहिती आहे का, ना कुछ कमाया ना कुछ गवाया, फक्त किलोमीटर्सची रेटिंग वाढवली आपण. ठीक आहे, तर काय जे आहे ते आहे. माझ्या मनाचा राज्य आहे तसं बघायला गेलं तर. पण कसं आहे की मी थोडंसं कॅल्क्युलेशन वाईज आणि टाईम वाईज जर बघायला गेलं ना तर वर्थ इट नाही आहे. मी अजूनही लॉग इन करू शकतो, माझा पास पण वाया जाईल तसं बघायला गेलं तर. पण जाऊ दे, आज गुरुवार पण आहे, धंदा तसा पण कमीच आहेत, म्हणजे ट्रिप लागतच नाही आहेत. ओला, उबर, रॅपिडो तिन्ही ॲप चालू केले होते, तिन्ही ॲपमध्ये काही ट्रिप लागल्या नव्हत्या. तर माझ्यासाठी 2 एरिया खूप जास्त विचित्र आहेत. एक तर पनवेल एरिया आणि एक तर वाशी एरिया. ह्या एरियामधून जेव्हा पण जातो ना तेव्हा मला ट्रिप लागतच नाही. काय माहिती काय सीन आहे, माझ्यासोबत असं होतं का सगळ्यांसोबत असं होतं, आय डोंट नो. सो व्हिडिओ तर थोडा काय खास तर नव्हता, बट तरी पण ठीक आहे. व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आणि आपण भेटूया उद्या. उद्या आहे फ्रायडे, तुला मन लावून काम करायचं आहे बस. बाय बाय.